नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. तिच्यामुळे नमूचं लग्न मोडलंय असं आता सगळ्यांनाच वाटत असतं. त्यामुळे तिची आई तिच्यावरती रागवलेली असते, आत्या तिच्यावरती रागवलेली असते आणि दाखवत नसले तरीसुद्धा बाबासुद्धा थोडेसे रागवलेले असतात आणि तिच्या मनालासुद्धा तेच वाटत असतं, कदाचित माझ्यामुळेच माझ्या नमूताईचं लग्न हे मोडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वसू आत्या म्हणालेली असते, की "तू जर नमूची सख्खी बहीण असतीस, तर तू अशी वागलीच नसतीस. तू तिची सख्खी बहीण नाही आहेस, रक्ताचं नातं नाही आहे आणि तू हे आज सिद्ध करून दाखवलेस. म्हणून तू आमच्याबरोबर अशी वागलीस. तू दुकानाचे पेपर स्वतःच्या बरोबर घेऊन गेलीस आणि त्यामुळे नमूचं लग्न मोडलेलं आहे." या सगळ्याचा दोष ईश्वरीला लागला होता आणि म्हणूनच ती आता रागाच्या भरामध्ये मिठाईच्या दुकानामध्ये येते आणि हव्या तेवढ्या जिलेब्या रागाच्या भरामध्ये बनवते. रात्रभर ती झोपत नाही. तिने खूप साऱ्या जिलेब्या बनवून ठेवलेल्या असतात. त्यानंतर इथे अर्णवला त्याचे मॅनेजर कामाचं स्केड्यूल सांगत असतात, की कधी कुणाबरोबर अपॉइंटमेंट आहे, किती वाजताची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्येच त्याचा ब्रेकफास्ट आलेला असतो आणि ब्रेकफास्टमध्ये जिलेबी, कचोरी असे तेलकट पदार्थ आलेले असतात आणि त्यामुळे अर्णव म्हणत असतो, की "हे काय नाश्त्यामध्ये जिलेबी, कचोरी कोण खातं सकाळ सकाळ? आणि ताई कुठे आहे? अंजूताईचं तिकीट आलं का? तिला मी सांगितलं होतं मुंबईला जायला. फ्लाईटचं तिकीट आलं?" तर इथे अंजू म्हणत असते की "नाही, मीच तिकीट मागवलेलं नाही आहे. मी माझं जाणं पोस्टपोन केलं आहे. कारण मी अजून थोडे दिवस इथे राहणार आहे माझ्या बंटीबरोबर." तेव्हा इथे मॅनेजर म्हणत असतात की "सर, तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घ्या. मी बाहेर आहे. मग मी तुम्हाला सांगतो की त्या जगतापबरोबर तुमची मीटिंग कधी आहे ते. तो काय टायमिंग देतो आहे आपल्याला." त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, "ताई, मी तुला किती वेळा सांगितले, प्लीज या लोकांसमोर मला बंटी म्हणत जाऊ नकोस म्हणून." तेव्हा अंजली म्हणत असते, "हां, मग काय करू? तू माझ्यासाठी माझा बंटीच आहेस. पण ठीक आहे, मी या लोकांसमोर नाही बोलणार आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "आणि हे काय सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये कचोरी, जिलेबी हे कोण खातं?" तेव्हा अंजली म्हणते, "अरे मग काय झालं? कधी कधी असा नाश्तासुद्धा केला पाहिजे. त्याच्यामुळे माणसामध्ये सुद्धा थोडासा गोडवा येतो जिलेबी खाल्ली की." "माझ्याकडे रागाने नको बघूस. मी नाही घाबरत तुझ्या या रागाला. हा राग मी लहानपणापासून बघतच आली आहे." तर इथे आता जिलेबी बनवून खूपच जास्त थकलेली असते ती म्हणजे ईश्वरी. तेव्हा तिचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात, "हे काय रात्रभर झोपली नाही आहेस ना? रात्रभर इथे येऊन जिलेबी बनवते आहेस का? तेव्हा हे घे, थोडीशी खा बरं जिलेबी." तेव्हा ईश्वरी म्हणते, "बाबा." आणि ती थोडीशी जिलेबी खाते. तेव्हा इकडे तिचे बाबा म्हणत असतात, की "तुला राग आलाय ना वसू आत्याचा? ती जे काही बोलली त्याच्यामुळे तुला राग आलाय का?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "नाही बाबा, मला माझाच राग आलाय. म्हणजे हे सगळं माझ्यामुळेच घडले ना. मी तिथे गेले होते चांगलं करण्यासाठी, सगळं काही बढिया करण्यासाठी. पण इथे काय घडलं?" तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, की "हे बघ बाळा, तू जे काही केलंस ते नमुताईसाठी केलंस. तुला असं वाटलं की तिथे जाऊन त्या मुलाबरोबर बोलल्यानंतर तो सगळं काही ठीक करेल म्हणून गेली होतीस ना. म्हणजे तुझा विचार तर चांगलाच होता. पण एवढं सगळं करायच्या आधी एकदा बाबाला हा निर्णय सांगायला हवा होतास." तर अर्णव म्हणत असतो, की "ताई हे बघ, म्हणजे आई-बाबा गेल्यानंतर मी तुझी काळजी घेतली, तुझं लग्न लावून दिलं. कारण थोडंफार तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून. पण तू तर इथे माझीच काळजी करत बसतेस. तुझ्या नवऱ्याकडे जायला नको का? तेव्हा इथे तुझं तिकीट करतो, तू मुंबईला जा." तेव्हा अंजली म्हणत असते, की "मला इंदोरमध्ये अजून थोडे दिवस राहायचं आहे. कारण मला इथल्या लोकांची काळजी आहे. हा ज्वलंत ज्वालामुखी जर कधी फुटला तर? मग इथे नको का मी सांभाळून घ्यायला परिस्थिती?" तेव्हा अर्णव म्हणतो, "असं काही होणार नाही आहे आणि तसंही आता मी एवढा रागवतसुद्धा नाही लोकांवरती." तेव्हा अंजली म्हणते, "मला माहिती आहे ना तुला राग येतो की नाही. बरं ते सगळं जाऊ दे. आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे ना तुझ्या लक्षामध्ये?" तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, मी नाही येणार आहे. तू जा." तेव्हा अंजली म्हणते, "अजिबात नाही हां. मी म्हणाले होते तुला की तुलासुद्धा माझ्याबरोबर यायचं आहे." तेव्हा अर्णवच्या चेहऱ्यावरती स्माईल येते आणि तो म्हणतो, की "हे बघ, तू मला जबरदस्ती करू नकोस." तेव्हा अंजली म्हणत असते, "बापरे, चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आली आहे. म्हणजे ही तर आजची ब्रेकिंग न्यूजच झाली."
बरोबर की नाही? माझा भाऊ माझ्यासाठी तरी मंदिरामध्ये यायला तयार होतोय का? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुला माहिती आहे ना, कधी माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे ते. पण हे बघ मी मंदिरामध्ये वगैरे येणार नाही आहे. तुला माहिती आहे मला नाही आवडत. अंजली म्हणते, हे बघ मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि मी तुला तुझा निर्णय विचारत नाही आहे, तर सांगते. माझा भाऊ लहान जरी असला माझ्यापेक्षा तरीसुद्धा तू माझ्यासाठी माझा आई-वडील दोन्हीसुद्धा आहेस. कारण तू तेवढी माझी काळजी घेतलीस. मला एखाद्या लहान मुलीसारखंच वाढवलंस आणि ट्रीट केलंस. मग तू माझ्यासाठी माझा आई-वडील आहेस. मग आता मंदिरामध्ये जाऊन मला जर तुझ्यासाठी प्रार्थना करायची आहे, तर कुठे बिघडलं? आणि हे बघ आता जे काही असेल ते असेल, पण तुला माझ्याबरोबर यावंच लागणार आहे. त्याशिवाय मी काही जाणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला बरोबर माहिती आहे ना, तुला माझ्याकडून काम कसं करून घ्यायचं आहे ते. तेव्हा अंजली म्हणत असते, हे बघ तू माझा लहान भाऊ आहेस, तरीसुद्धा मोठ्या भावाप्रमाणे, आई-वडिलांप्रमाणे मला समजून घेतोस, माझी काळजी घेतोस. काय हवं नको ते सगळं बघत असतोस. मग तुझी काळजी मला घ्यायला नको का? तेव्हा अर्णव म्हणतो, तुझं काळजी घेणं हे मला आवडतंच. कारण तू सुद्धा आई-वडिलांप्रमाणेच माझी काळजी घेतलीस, मला समजून घेतलेस आणि म्हणून तू माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचे आहेस. तरी ते काका म्हणत असतात, हे बघ बाळा, असं वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कुणीही म्हणालं की आपलं रक्ताचं नातं नाही आहे, तर तुला फरक पडतो का? तू आमची सख्खी मुलगी नाही आहेस. तुला काही फरक पडतो का? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, नाही बाबा, मला काही फरक पडत नाही. पण वसू आत्या कसं म्हणाली तुम्ही बघितलंत ना, माझ्यामुळे नमुताईचं लग्न मोडलं. मी जबाबदार आहे या सगळ्याला. तेव्हा काका म्हणतात, कारण त्या लोकांना असं वाटतंय की दुकानाचे पेपर घेऊन गेलीस म्हणून हे सगळं घडलं. पण तू हे का केलंस? आपलं दुकान वाचावं म्हणूनच तू हे सगळं केलंस ना. नमुताईचं लग्न मोडावं म्हणून तर तू काहीच केलं नाहीस. आणि बाळा हे बघ, मी तुला नेहमी काय सांगतो, रक्ताच्या नात्यापेक्षा ही मनाची नाती असतात ना, ती खूपच जास्त घट्ट असतात. आणि म्हणूनच रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती ही खूप चांगली असतात. आणि तुझं आणि माझं, आपल्या सगळ्यांचं एकमेकांशी मनाचं नातं आहे आणि म्हणूनच ही नाती घट्ट आहेत. जे झालं ते चांगलंच झालं ना. आणि तसंही माझीसुद्धा चूक आहे. मी त्या माणसांना ओळखायला चुकलो. त्या माणसांनी आपलं दुकान मागितलं. त्यांना किती काय काय दिलं. अर्धी प्रॉपर्टी दिली तरीसुद्धा त्यांचं मन भरलं नाही. त्यांना आपलं दुकानसुद्धा हवं होतं आणि ते वाचवण्यासाठी तू हा निर्णय घेतला होतास. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की बाबा, माझ्या मनामध्ये कितीही चांगलं असेल तरीसुद्धा नमुताईचं लग्न मोडलंच ना. आई माझ्यावरती रागवलीच ना. तेव्हा इकडे काका म्हणतात, नको काळजी करू. आई रागवली असली तरीसुद्धा मी तिला समजावेन ना. तू नको काळजी करू, तुझं काही चुकलेलं नाही आहे. तेव्हा वसू तिथे येते आणि म्हणते, बघा म्हणजे इथे आपल्या नमूचं लग्न मोडलं आहे, एवढं दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि ही मुलगी इथे जिलेबी खात बसली आहे आणि तू तिचा राग घालवतोयस, तिची समजूत काढतोयस. तेव्हा वसू आता वाटेल तसं बोलायच्या आधी काका म्हणतात, बरं ठीक आहे, जास्त काही बोलायची गरज नाही आहे. ईश्वरीने हे सगळं का केलं? आपलं दुकान वाचावं म्हणून. त्या लोकांनी काल आपलं दुकान मागितलं, नंतर घर मागितलं असतं तर काय केलं असतं? आपण त्यांना आपलं घरसुद्धा देणार होतो का? तेव्हा इथे आजूबाजूच्या बायका जमा झालेल्या असतात. त्या म्हणत असतात की जे झालं आत्ताच ते चांगलं झालं. निदान आपल्या नमूचं लग्न तरी त्या माणसाबरोबर झालं नाही. या हुंड्या पद्धतीमध्ये माझ्या बहिणीचा जीव गेलाय. कितीही दिलं त्या लोकांना तरीसुद्धा त्यांचं मन काही भरायला तयार नव्हतं आणि त्यामुळे माझ्या बहिणीला तिचा जीव गमवावा लागला होता. तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका. आपल्या नमूचं सगळं काही चांगलं होईल. तिला चांगलं स्थळ येईल. आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या नमूच्या पाठीशी आहे. जे काही झालं ते आत्ताच झालं म्हणून. लग्नानंतर जर तिचा जाच झाला असता, अजून काही गोष्टी मागितल्या असत्या, तर काय केलं असतं आपण? तेव्हा इकडे काका म्हणतात, बघितलंस ना, आपल्या नमूचं चांगलं होणार आहे. ईश्वरी, आताच म्हणालो ना तुला, रक्ताच्या नात्यापेक्षा ही मनाची नाती खूपच जास्त ग्रेट असतात. तू नको काळजी करू. ही सगळी माणसं असताना आपल्याला घाबरायची काय गरज आहे? सगळं काही चांगलं होईल. तुम्ही सगळेजण असं बोललात ना, मला खूप बढिया वाटलं. आता सगळं बढिया होईल असं वाटतंय. बरं इशू, चल तयार हो. आपल्याला जायचं आहे ना गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो बाबा, मी लगेच तयार होऊन येते. तर अर्णव आणि फायनली इथे अंजली दोघेजणं मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार झालेले असतात. कारण त्या दोघांना
मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असतं. अर्णवची इच्छा नसते, पण इथे अंजलीची इच्छा असते आणि अंजलीची इच्छा अर्णवला अजिबात मोडायची नसते. कारण ती त्याच्यासाठी बहीण, आई, वडील सगळं काही असते आणि तिच्यासाठी अर्णवसुद्धा इथे तिचा भाऊसुद्धा असतो आणि त्याचबरोबर आई, वडील तिच्यासाठी बनलेला असतो. त्यानंतर शिर्के तिथे येतात आणि म्हणत असतात की सर, तुमची अपॉइंटमेंट फिक्स झालेली आहे, 12 वाजताची आहे. काय सांगू जगतापला? तेव्हा अर्णव म्हणत असतो की त्यांना सांगा की तुम्ही अपॉइंटमेंट कॅन्सल करू नका. आपली मीटिंग ही 12ची होईल आणि जर त्यांना काही इश्यू असेल, त्यांना थांबायचं नसेल, तर मीटिंग कॅन्सल झाली तरीसुद्धा चालेल. कारण मला माझ्या बहिणीबरोबर मंदिरामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी काम नाही तर माझी बहीण आहे. तेव्हा इकडे अंजलीला फार चांगलं वाटतं की आपला भाऊ आपल्याला एवढं इम्पॉर्टन्स देतो. तर इशू घरी आल्यानंतर बघते तर काय, नमू तिच्या साड्या वगैरे कपाटामध्ये ठेवून देत असते. दागिने वगैरे बाहेरच असतात. हे सगळं बघून इशूला वाईट वाटतं. तेव्हा नमू तिथे येते आणि म्हणते, इशू कुठे गेली होतीस तू? रात्रभर दुकानामध्ये होतीस ना जिलेबी बनवत? तेव्हा इशू म्हणते की ताई, मी काय करू? हे सगळं माझ्यामुळे झालं असं आत्याला वाटतं, आईला वाटतं. पण ताई, मी खरंच सांगते गं तुला, मी ते दुकानाचे पेपर घेऊन यायला निघाले होते. पण त्या मुलाने मला खरंच त्या आगाऊ मुलाने रूममध्ये बंद करून ठेवलं होतं आणि मी गेल्यानंतर तिथे जिजूंजवळ बोलले होते. जिजूंना मी समजावलं होतं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमचं दुकान घेऊ नका, पण तुमच्या आईवडिलांना समजवा आणि ते हो सुद्धा म्हणाले होते. सगळं बढिया झालं होतं. मग इथे अचानक असं काय घडलं, खरंच मला कळलंच नाही गं. तेव्हा नमू म्हणत असते, जे काही झालं चांगलं झालं इशू. कारण आपलं दुकान फक्त अभिषेकच्या आईवडिलांना नाही, तर त्यालासुद्धा हवं होतं. तो इथे आला होता ना, तो स्वतःच्या तोंडाने म्हणाला की मला हे दुकान हवं आहे आणि जर तुम्ही नाही दिलं ना, तर हे लग्न मोडलं, असं तो म्हणाला स्वतःच्या तोंडाने. त्याच्यामुळे अशा मुलाबरोबर लग्न होण्यापेक्षा ते नाही झालं ते बरं झालं ना. आणि तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. आज त्या लोकांनी आपलं दुकान मागितलं आहे, उद्या आणखीन काही मागितलं असतं. उलट माझं लग्न नाही झालं ना त्या घरात, ते बरं झालं. तेव्हा या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे आणि तू जे काही केलंस ते योग्यच केलंस, असं नमू म्हणते. कारण हे आपल्या बाबांचं दुकान आहे. त्यांनी एवढ्या कष्टाने ते मोठं केलं आहे, ते आपण असंच कुणालाही देऊन टाकायचं का? तेव्हा इकडे आता नमू म्हणत असते, ईश्वरी चल आता तयार हो, आपल्याला जायचं आहे ना मंदिरामध्ये गणूबाबाचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतरला इकडे गाडी बंद पडते. काका म्हणत असतात, आता काय झालं गाडीला? गाडी का बंद पडली? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते की घरामध्ये एवढं दुःखाचं वातावरण आहे, आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि तुम्हाला काय, तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे फिरायला. तेव्हा काका म्हणतात, आपण फिरायला कुठे जातो आहे? आपण दरवर्षी जातो ना आपल्या मुलींना घेऊन बाप्पाच्या दर्शनाला. मग तसंच जायला नको का? जे झालं ते वाईट झालं आपल्याला माहिती आहे. पण आता हे दुःख आपण काही कवटाळून बसणार आहोत का? आणि आपल्या मुलीने नाही ती गोष्ट एवढी मनाला लावून घेतली. तेव्हा काका म्हणतात, इशू चल जरा गाडी बघूया का बंद झाली ते. तेव्हा बघत असताना इथे इंजिन गरम झालेलं असतं. तेव्हा इकडे काका म्हणतात, इंजिन खूपच जास्त गरम झाले. तेव्हा इशूला वाटतं की इथे काका सुप्रियाला म्हणतायत. तेव्हा ती म्हणते, बाबा. तेव्हा काका म्हणतात, अगं बाबा काय, खरोखर इंजिन गरम झाले, हे बघ पाणी घेऊन ये, पाणी टाकूया त्याच्यामध्ये. तेव्हा इशू जाते आणि गाडीमधून पाणी घेऊन येत असते. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की सगळे लोक म्हणतात की सगळं चांगलं होईल, चांगलं होईल म्हणून आपल्या मुलीचं. लोकांना काय जातं आहे बोलायला, पण इथे चांगलं होईल तेव्हा ना. तेव्हा काका म्हणतात, आपल्या मुलीचं चांगलं होणं हे लोकांच्या हातात नाही, तर देवाच्या हातात आहे. लोक आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, तोच महत्त्वाचा असतो ना. पण देवाच्या हातात सगळं काही आहे. तो आपल्या नमूचं सगळं चांगलंच करेल. आपण आलो आहे ना आता मंदिरामध्ये, आपण देवाजवळ प्रार्थना करूया. तेव्हा आता मंदिराजवळ काका पोचलेले असतात. ते म्हणतात, सुप्रिया चल जाऊया दर्शनाला. सुप्रिया म्हणते, नाही मी नाही येणार, मी इथूनच बाप्पाचं दर्शन घेणार आहे, मी आतमध्ये नाही येणार आहे. तेव्हा काका म्हणतात, असं नको करू, इथपर्यंत आलो आहे ना, चल आतमध्ये जाऊया. सुप्रिया म्हणते, नाही मी आतमध्ये येणारच नाही आहे, मी इथूनच बाप्पाचं दर्शन घेणार. तेव्हा काका म्हणतात की बरं ठीक आहे. तर इथे आता इशू आणि नमू दोघीजणी आलेले असतात.
तेव्हा इशू विचार करत असते. ती म्हणत असते, ताई बघितलंस ना, आई माझ्यावरती किती रागवली. ती माझ्याशी बोलत नाही आहे, पण ती माझ्याशी बघतसुद्धा नाही आहे, माझ्याकडे बघत नाही आहे, बोलत नाही आहे. यावेळेला ती माझ्यावरती खूप जास्त रागवली. तेव्हा नमू म्हणते, की हे बघ आई तुझ्यावरती रागवले, पण तिला माहिती नाही आहे की किती चांगलं काम केलं आहेस तू. तेव्हा इशू म्हणते, काय चांगलं काम केलं आहे? हे सगळं त्या आगाऊ मुलामुळे झालं आहे. त्याने मला रूममध्ये बंद करून ठेवलं नसतं, तर मी वेळेवरती पोहोचले असते आणि मी सगळं काही बढिया केलं असतं. पण त्या मुलामुळे हे सगळं घडलं. त्याला येऊ दे इथे. तो जर मला कधी दिसला ना, तर मी खरं सांगते ताई तुला, गणू बाप्पाची शपथ, मी त्याला सोडणारसुद्धा नाही, कळतंय का? तेव्हा इकडे अर्णव आपल्या बहिणीबरोबर मंदिरामध्ये आलेला असतो आणि इथे इशू त्यालाच धमकी देत असते. तेव्हा नमू म्हणत असते, की जाऊ दे ना, कशाला तू त्याचा विचार करतेस? मी तर म्हणते झालं ते चांगलंच झालं. तेव्हा अर्णव आता बहिणीला म्हणत असतो, की चल तुझ्या इच्छेप्रमाणे आपण मंदिरामध्ये आलो आहोत. मी तुला दारापर्यंत सोडतो चल. आतमध्ये नाही आलो तरी पण. तर इथे आता नमू म्हणत असते, इशू मला असं वाटत नाही, की माझ्याबरोबर खूप वाईट झालं आहे. कधी-कधी वाटतं चांगलंच झालं आणि बरं झालं त्या मुलाने तुला तिथे बंद करून ठेवलं. म्हणून तू इथे उशिरा पोहोचलीस ना आणि त्यामुळे लग्न मोडलं. कदाचित तू लवकर आली असतीस आणि जबरदस्तीने तुला दुकानाचे पेपर द्यावे लागले असते आणि मग काय झालं असतं? त्या नालायक मुलाबरोबर माझं लग्न झालं असतं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि ते हवं होतं का तुला? त्यापेक्षा चल आता आपण ताट घेऊया आणि तिथूनच बाप्पाचं दर्शन घेऊया. तेव्हा इशू आणि नमू दोघीजणी इथे ताट घेतात आणि आरतीचं ताट घेतल्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी दोघीजणी पुढे निघून जातात आणि तिथे पैसे वगैरे देत असताना अर्णवला फोन येतो आणि अर्णव फोनवरती बोलता बोलता पुढे येतो आणि बरोबर इथे इशूच्या मागेच येऊन उभा असतो. तेव्हा इशू म्हणत असते, की चल बढिया, असं म्हणून ती पैसे देऊन जातच असते. तेवढ्यातच इथे आता इशूची ओढणी अर्णवच्या डोक्यावरती पडते आणि ती खेचतच पुढे निघून जाते. तेव्हा त्याची हेअरस्टाईल पण खराब झालेली असते आणि ती ओढणी का डोक्यावरती पडते म्हणून इथे त्याला खूप जास्त राग आलेला असतो. तर तो रागाने तिच्याकडे बघत असतो. अर्णवला प्रत्येक त्या मुलीचा, माणसाचा राग येत असतो, जे त्याला त्रास देत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता एखादी मन्नत मागून इथे घंटी बांधलेली असते झाडाला आणि ती घंटी खाली पडते. तेव्हा इशू म्हणते, "हो, तुम्ही ही घंटी बांधली होतीत ना इथे, ती पडली खाली." तर तेवढ्यात ती बघते तर तो अर्णव असतो. तेव्हा तिला फार राग येतो. ती म्हणते, की "तुम्ही इथे हे सगळं जे काही आहे ना, ते देवामुळे आहे तुमच्याकडे. तेव्हा ही घंटी बांधताना जरा व्यवस्थित बांधा, त्याशिवाय तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, कळतंय का?" तेव्हा तो म्हणतो, की "तू आहे ना, माझ्यासमोर सुद्धा येऊ नकोस पुन्हा, नाहीतर तुझ्यासाठी वाईट